चिकटी धंदा पाहिजे. अयो ना व्हायला यो खंडे होता काय रे? अहो तोच आहे. आणि ह्यानी पिंडीचं पोतं कुठनं चालवले आपले काय? अहो आपलं दुकान पुढे हिनं मागणं आणलंय. ह्याची उधारी किती? हाय राव 10-12 हजार आहे. 10,000 आहे. मग काय तर ज्या इथं दान आहे ज्या ऐकायला माझ्याकडे उधारी गेली आणि दुसऱ्या दुकानातून पोतं घेऊन चाललाय काय? सर ह्याची उधारीच काढ होता. चला चालू मुझे छोड़ कर जो तुम जाओगे बड़ा पछताओगे बड़ा पछताओगे. अयो नाना काय चाललंय? ओळखलं होय मला? ओळखलं की नाना? नाही रे तुम्ही मोठी माणसं गरिबांना बघितलं की इकडे तोंड करून जाता. कोण मी? नाही मी. अरे तुझ्या आईचं दाना मग मला मगाशी बघून इकडे तोंड करून गेलास की. हो नाना खरेच नाही बघितलं तुम्हाला. बरं असू दे गाडी थांबवतो का वाई जरा व्यवहारिक गप्पा मारू. तर खंडूजी हे युरियाचं पोत आहे का? हो ना तुम्हाला काय मोठी पिंडू झाला काय युरिया वेटावरती पिंडीचं पोट या. अरे भांडवळ कळतंय ना मला. छान बस तू बोलतोय मी. बोला. तर खंडूजी हे युरियाचं पोतं कुठून आणलं? अहो युरियाचं नाही ते पेंडीचं पोत आहे नाना. पिढीचं पोतं कुठं भेटलं फुकट? फुकट अहो रोख आणले. रोख? मग तू? हा अरे मग भांडवळ मग माझी उधारी कधी देणार? आम्हाला उधार करून करून लावला की गोडा लगा. आता तरी ऑनलाईन तरी पैसे सोडा. उधार ती करताय ती करतायच आणि आता पोती पण दुसऱ्याच्या दुकानातून घेऊन येत आहे काय? अहो तुमच्या दाना आलं की तुम्ही पहिली उधारी कट करून घेता मग परत कुठं पोत देता? आता पण नाही देणार पोतं. म्हणजे अरे तिकडे काय करतोय? इकडे बस. उधार घेऊन ये. ए शेखरे ऐकायला एकच पोत वाटतोय सोय. मग किती व्हायची? अरे भांडवळ तुझ्यासारख्यानं 4 पोती व्हायली पाहिजे. 4 वय. मग काय? पैसे देताय जाटभर आणि काम करायला लावताय रातभर. हा तू काम करतोय रातभर. भांडवळ तू काम करतोय जाटभर भात खातोय परातभर आणि तुला तू सांगतोय बरं काम करतोय रातभर. जा आधी गाडी खाली कर. हा तुमचं 10 तारखेला होणार आहे ना पगार? त्यावेळेस देऊन टाका तेवढी उधारी. अहो साहेब तुम्ही पैसे दिले तर मला पुढं मालवाल्याला पैसे देता येतील ना. अहो सगळी थांबतात का उधार? हा मका बोस आहे हाया बोस आहे सगळे तुम्ही उधार देऊन टाका पहिली. चालतंय. काय पाहून तुम्हाला सांगायचं ह्या उधारीनं नको झालाय. जी ती उधार करून जाते आणि पैसे देते का टायमिंगला? बोले काय पाहिजे तुम्हाला? आपल्याकडे चांगल्या क्वालिटीची पेंड आहे का? क्वालिटी आहे का? अरे भैया तुला मी एकच किस्सा सांगतो त्यावरून तू ठरवायचं आपल्याकडे क्वालिटी आहे का नाही. अरे एकदा ती कोळपेवाडीतला सोमनाथ तिने बाजारातून एक गाय आणली. त्याला सांगितलं 15 लिटर दूध देते आणि घरी आणल्यावर त्याला कळलं की 10 लिटर दूध देते. गेलं ना टेन्शनमध्ये. त्याला म्हणलं टेन्शन घेऊ नको आता आणली ना गाय माझ्याकडची पेंट घेऊन जा. आणि तिने पेंट चारली का आणि 2 दिवसातच गायनं दिलं ना 15 लिटर दूध. मी ती शॉक झालो. मी म्हटलेलं का 2-3 लिटर वाढेल पण डायरेक्ट काचक्यात 5 लिटरच वाढले. तेव्हापासून माझं फिक्सच गिरायक झालं. होय ज्यांनी गाय ऐकली. थांबला का मध्ये बोलू नको. माझं कन्फ्युजन होतं. ह्यातून तुला काय कळालं? काय? ज्यांनी ह्याला जी गाय ऐकली का नाही तो माझ्याकडून पेंट घेऊन जात होता. आता तुला ह्यातलं काय कळालं? काय? अरे त्या गायची 10 लिटरचीच लायकी होती बाकी सगळी कमाल पेंडीची. बोला आता तुला किती पेंट देऊ? ना काय मला तुमच्या बरोबर बोलायचंय थोडं. काय बोलायचंय? मला पैसे पाहिजेत. कशासाठी? अहो माझ्या आईला रात्री बवळ आली. तिला ॲडमिट केले. डॉक्टर म्हणले ऑपरेशन करावं लागेल. शेवंतबाई जेवणात काय पाठवू? चपाती नको तिने लय कॅलरीज वाढते तर डाएटवर येवाय जरा. भातच द्या पाठवून. बरं चालेल. हॅलो लाईनवर थांबा. हॅलो बांधसराव तुमची लिस्ट मिळाली आहे. ती गोडाऊनमध्ये सामान आहे का नाही बघून सांगतो. लाईनवर थांबा. जेडे ए सामान चेक कर आणि आहे का सामान ती सांग मला. हा तर तुझ्या आईला बवळ आली. हा ना माझ्या आईला बवळ आली. तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो. डॉक्टर म्हणले ऑपरेशन करावं लागेल म्हणून ब्लड बँकेत जाऊन ब्लड घेऊन आलो. डॉक्टर म्हणले 5,000 रुपये काउंटरला भरा. ना आपल्याकडे राजपुटी सिल्की पेंट त्यांना 15 फुटी पाहिजे. 15 पाहिजे का? हा 10 पोती आहेत का? हो. हॅलो म्हटलं सरकी पेंट 10 पोती आहेत 15 नाही. भातात सरकी पेंट कशी मिक्स करायची? शेवंतबाई तुम्ही होय आणि तुम्ही भातात बरोबर काय करताय तिकडं?
हा भातावर लोणचं द्या पाठवून. हा चालते, लाईनवर थांबा, लाईनवर. हॅलो बांधासराव, सरकी पेंड नाही, लोणचे देऊ का पाठवून? 10 पोटी पेंडे आपल्या. बांधासराव माफ करा, म्हणजे 10 पोती येतं, 15 नाही. बाकीचं गुळ पेंट चेक करून सांगतो. हा चालते, लाईनवर थांबा. हा दे पाठवून मला. नाना हा तर तुझ्या आईला बोळ आली. कधी? आता तर तू म्हणला ना माझ्या आईला बोळ आली. अहो बवळ माझ्या आईला आली. अच्छा तुझ्या आईला आली का? तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो. डॉक्टर म्हणले ऑपरेशन करावं लागेल, 5,000 रुपये काउंटरला भरावं लागतील. मित्राला म्हणलं 5,000 रुपये मला दे, तर मित्र म्हणला माझ्याकडे 4,000 रुपये. म्हणलं तेवढं तरी दे बाबा. नाना नाना काय रे? आपल्याकडे हिंदुस्थानची नाही, बारामतीची. हिंदुस्थानची नाही का? बारामतीची. बरं नाना माझ्या बहिणीचं लग्न आहे, मला पैशाची गरज आहे. हा थांब जरा. हॅलो, हा हिंदुस्थानचं लग्न आहे, बारामतीचं लग्न आहे. हा लग्नाचा विषय कुणी काढला? अरे बहाना तुझ्या आईचा जाणं आता म्हणला ना माझ्या बहिणीचं लग्न आहे म्हणून. अहो लग्नाचा विषय मी काढला नाना. अच्छा तू काढला का? बांधासराव सॉरी बरं का. पेंड हा मला म्हणायचंय हिंदुस्थानची गोळी पेंड नाहीये, बारामतीची आहे. पाठवू का? बरं चालते, बाकी चेक करू सांगतो. लाईनवर थांबा. हा दे पाठवून मला. हा तर तुझ्या आईचं लग्न आहे. अहो तिला बवळ आली. अहो लग्नाचा विषय मी काढलाय नाना. हा तर तुझ्या आईचं लग्न आहे का? अहो माझ्या आईचं नाही, माझ्या बहिणीचं लग्न आहे. अरे आता तू म्हटला माझ्या बहिणीला बवळ आली. अहो बवळ माझ्या आईला आली. तिला दवाखान्यात घेऊन गेलो. डॉक्टर म्हणले पैसे भरा. आईला कसले कन्फ्युजन झाले काय समजा नाही. नाना हा नाना शेंगदाणा पेंड 5 पोटी, त्यांना 10 पोटी पाहिजे. 10 पाहिजेत का? आपल्याकडे 5 आहेत. 5 आहेत का? बरं. हॅलो, हा म्हणलं शेंगदाणा पेंट 5च पोती आहेत. हा भातात शेंगदाणा पेंट कशी मिक्स करायची? आयो शेवंताबाई तुम्ही येऊ. तुम्ही लाईनवर थांबा. हॅलो अंदाजराव, शेंगदाणा पेंट 5च आहेत, 10 नाहीत. बरं चालते. हा दे पाठवून म्हणलं. हा तर काय आहे तुमची समस्या? अहो नाना माझ्या बहिणीचं लग्न आहे, मी काही पण गाण ठेवायला तयार आहे. मला पैशाची गरज आहे, मला पैसे द्या. गाण तो ठेवायचा. गाण ठेवायचा येऊ. हॅलो शेवंताबाई, लाईनवर थांबा, सांगतो थोड्याच वेळात सांगतो. हॅलो बांधासराव, लाईनवर थांबा, सांगतो. गाण ठेवते. हा तर तू तुझ्या आईला हॉस्पिटलमध्ये गाण ठेवून आलास. अहो बवळ आली नाना. तिला ऍडमिट केलं, पैसे भरायला लावले डॉक्टरनी. अरे मग तुझा प्रॉब्लेम काय आहे? ऑपरेशन झालं, आई वारली. ओ हो. हॅलो शेवंतबाई, काय तुम्ही जी बनवलं असेल ना द्या पाठवून. हा चल. तर तुझी बहीण वारली. माझी बहीण वारली नाही, माझ्या बहिणीचं लग्न आहे. तुम्हाला पैसे द्यायचं असेल द्या, नाही चाललो मी. असले फालतू का पाय काढलं ना मी. अरे जा तुझ्या आईचा दाना किती वेळा माझ्याकडून पैसे घेऊन गेलायस आणि आता पण पैसे मागायला लागले आणि आता आकडून चाललाय. तुझ्या आईचा दाना बघितला का? रावणाची आवलात झाली फावलात. तुझ्या आईचा दाना जय जय पकड रे याला, सोडू नको अजिबात. तुझ्या आईचा दाना जय आई झाला. हा तर तुझ्या आईचं लग्न आहे. अरे माझ्या आईचं लग्न नाही, तुझ्या आईचं लग्न नाही. अरे बॉटली गेलं तुझं पैसे, बॉटली गेलं तुझं काम, आणि बॉटली गेला तू. चालू मी. अरे जा तुझ्या बी आईचा दाना पैसे मागते ती मागते आणि माझ्यात उडते तो. तुझ्या आईचा दाना. नाना पैसे. कसले पैसे? आता काय तुझ्या बापाचं लग्न आहे काय? अहो ते पेंड. आहे ना तिथं पेंडीचं पोत, जा तिकडून घेऊन.